आपण आता AI विषयी बोलतोच आहोत, तर अजून मला थोडे विचार मांडायचे आहेत AI विषयी. की काल मी असं म्हणालो की ते म्हणजे लेखणीचा कॉम्प्युटर झाला तर लेखकाचा जॉब जात नाही. आणि मग त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन झालं की क्रिएटिव्हिटी कधी ऑटोमेट करता येत नाही वगैरे वगैरे. पण आय थिंक एक की गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे नक्की, की क्रिएटिव्हिटी का नाही करता येत ऑटोमेट. आणि याचं उत्तर असं आहे की देर इज नथिंग टू ऑटोमेट इन क्रिएटिव्हिटी. म्हणजे ऑटोमेशनचा अर्थ असा आहे की एक कुठला तरी तुम्हाला स्पेसिफिक रिझल्ट पाहिजे आणि तो रिझल्ट फिक्स्ड पाहिजे, म्हणजे येस ऑर नो अशा ह्याच्यामध्ये त्याचं उत्तर पाहिजे. असं जेव्हा असेल त्यावेळेला जर त्या गोष्टीचं तुम्ही ऑटोमेशन केलं तर ते ऑटोमेशन सक्सेसफुल झालं असं आपण म्हणू. ओके. पण क्रिएटिव्हिटीमध्ये सक्सेस असा काही प्रकारच नाहीये. म्हणजे 10 पेंटर्स असतील आणि त्यांनी 10 पेंटिंग काढली तर एखादं कुठलं तरी पेंटिंग चांगलं आहे आणि एखादं कुठलं तरी पेंटिंग वाईट आहे असं आपण म्हणूच शकत नाही. कारण 10च्या 10 पेंटिंग्स आर क्रिएटर्स व्हॉइसेस. आणि काही लोकांना पेंटिंग 1 and 3 आवडतील, काही लोकांना पेंटिंग 6 and 7 आवडतील. सो यू कॅन्ट रिअली प्रेडिक्ट आणि यू कॅन्ट रिअली से की क्रिएटिव्हिटी हॅज अ फायनाईट रिझल्ट. आणि त्याच्यामुळे देर इज नथिंग टू ऑटोमेट इन क्रिएटिव्हिटी, म्हणून ऑटोमेट करता येत नाही क्रिएटिव्हिटी. if there is an engineering problem or if it's a math problem which has a specific answer, yes or no, then you can automate it. So that's just one thought.